माणसं आली. आज तुमची शेवटची आरती. महिन्याला 10-12 आत्महत्या होतात महाराष्ट्रात, त्यातल्या 3-4 आमच्या तालुक्यात. पण माझ्याच घरात हे होईल असं वाटलं नव्हतं. आला कारण माझं घर गिळायला आला होय. ताई, आम्हाला पण खरं या शेत जमिनीमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. झुडपा वय बाजूला, मुडदा बशिवला तुझं. वय बाजूला, हे समजा माझं आहे. मी आज ठरवणार काय करायचं ते. हे गप्पे, हे संगे आधी त्या झाडावरची दोरी काढून टाक. मला लई त्रास देती. राहू दे की, गावात झालीच कुणाला इच्छा तर दोरीचा तरी खर्च कशाला. शर्मा साहेब, घ्या त्या जमिनी आणि करा मोकळा आम्हाला या 7.5 नाही, कागद बघायची गरज नाही. 7 एकर आहे. 2 एकर ओली, 3 एकराचं माळ राणे, 1 एकरात टमाटे लावलेत आणि 1 एकराची देवराई आहे. पण ही देवराई म्हणजे काय? देवराई म्हणजे अशी जमीन की ज्या जमिनीवरची झाडं आम्ही पिढ्यान पिढ्या कधी तोडली नाही ना, आणि गावातली पण लोक तोडत नाहीत. अहो, मग ती देवराई आम्ही का घेऊ? आम्हाला पाप लागेल ना. साहेब, आमचे बापजादे अंधश्रद्धेतच जगले. तुम्ही पैसेवाली माणसं, कुठं अडकताय याच्यात? तोडा नाही तर झोके बांधून चढा. म्हणजे देवराई तोडणार? का तुम्हाला घर बांधायचंय का तिथं माडीचं? झाडावरून गळून पान पडलं तर त्याला बी कोणी हात लावत नाही. देव असतोय तिथं. एक वेळ झाड म्हणलं असता ना तरी विचार तरी केला असता मी. पण खरंच जर तिथं देव असेल ना तर पहिलं ते सपाट करा. वहिनी दादाचा विरोध होता, आता म्हणूनच गेलाय तो. हे जर 2 वर्ष मागं केलं असतं ना तर जगला असता. तुम्ही काय चहाची वाट बघताय का? सुटकाचं घर आहे, पाणी पण मिळायचं नाही इथं. हे घ्या. न्यू रिलीज्ड मूवी हो या Spot साउथ पर मूवी चला। की एक्सक्लूसिव हिंदी डब मूवी को देखने और डाउनलोड करने के लिए विजिट करें cinewood.net पर। ओ महाराज, काल तर गुड घातला डोसक्यात म्हणून रागू नका माझ्यावर. अहो, माझं पोरग गेलंय हो. तिचा नवरा गेलाय. आता ती कुणाच्या बी बापाला घाबरणार नाही. अहो, तुम्ही झोपला असाल तर उठा हो, उठा. मला माहित आहे तुम्ही इकडेच आहे कुठं तरी.